कोकणामध्ये प्रचार करण्याची गरज आहे काय? मग थांबू इकडेच. मी मुद्दामहून आलो कारण मला कल्पना आहे कोकणामध्ये मला प्रचाराची. कोकण हे शिवसेनेचं आणि आम्हा ठाकरे कुटुंबियांचं हृदय आहे. आणि भास्करराव आहेत, राजन आहे, वैभव आहे, तुम्ही सगळेजण आहात. मला अभिमान आहे तुमचा. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा तुम्ही जागच्या जागी उभे आहात. आणि हा डाव कसा आहे बघा. एक तर शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, गद्दाराकडे धनुष्यबाण दिलं, गद्दाराची पूर्ण तंगडतोड केली, जागा कापल्या, उमेदवार बदलले आणि इतक्या वर्षानुवर्ष तुम्ही जीवापाड जपलेला धनुष्यबाण तर चोरलाच, पण आता कोकणावरनं तो सुद्धा गायब करून टाकला. म्हणजेच काय की त्या लाचारांना कळलंच नाही, खोक्यात जे बसले त्यांना कळलंच नाही की हे जे गद्दारांचे मालक बसलेत दिल्लीत दोन, ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघालेत. त्यांना माहीत नाही अजून कोकणामध्ये जांबा दगड आहे आणि असं म्हणतात की जांबा दगड हा कोणे एकेकाळी लावारस होता. बरोबर ना? याचा अर्थ असा नाही की त्याचा पुन्हा लावा नाही होणार. आज संपूर्ण कोकणातल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरुद्ध लावारस उसळून वर आलेला आहे. मोदी किती काही बोलतील, पण मोदींचा तो जो काय पहिला आत्मविश्वास होता 14 साली आणि 19 सालचा तुम्हाला बघायला मिळतोय? नाही. हो असेल तर हो बोला, मला तर दिसतच नाही आत्मविश्वास. पहिल्यांदा अगदी 19 साली सुद्धा आपण फसलो होतोच. काय रुबाब होता, कारण शिवसेना सोबत होती आणि त्यांचं एक वाक्य होतं, एक अकेला सब पे भारी. अशी मस्ती होती, छाती होती 56 इंचांची. आता त्या छातीमधली हवा पण गेली आणि एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला सब भ्रष्टाचारी. पण मला यांचा सगळ्यांचा खरंच अभिमान वाटतो. हे ठीक आहे की त्यांनी संपूर्ण यंत्रणा वापरून शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरलं, पण विनायकरावजी मला तुमचा अभिमान आहे. भास्करराव, वैभव, राजन सगळे म्हणून इकडे बसलेत, मला तुमचा अभिमान आहे. कारण समोर जो उभा आहे त्याला रोज टोप घालताना विचार करावा लागतं. डोकं खाजवायला मिळतं तेव्हा, टोप घातली होती मिळत नाही तेव्हा खाजवून विचारतो, अरे आज कोणत्या पक्षात होत आपण? हा बघा, तुम्ही विचार करा त्यांना, कारण आठवतच नाही काल कोणत्या पक्षात होतो, आज कोणत्या पक्षात आहे. इतके वर्ष स्वतः सकट स्वतःची पिलावळ, ही जिकडे सत्ता असते, जिथे सत्ता तिकडे तुम्ही झुकता. सगळी मंत्रीपदं घेतली, आमदारक्या खासदारक्या सगळ्या घेतल्या, पण माझ्या कोकणासाठी काय केले? एक तरी लघु किंवा सूक्ष्म तुमच्या साईजप्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का तुम्ही? आणि हा कोकण हा सुसंस्कृत आहे. ज्या पद्धतीने काल परवाकडे फडणवीस येऊन गेले, यांना मत म्हणजे त्यांना मत, म्हणजे दोघं झालं. तर कोकणामध्ये जर शिवसेना तेव्हा उभी राहिली नसती, विनायक राऊत, वैभव, भास्करराव वगैरे सगळे जे आहेत हे तुमच्यासोबत उभे राहिले नसते, आज कोकणामध्ये काय चाललं असतं? गुंडागर्दी, गुंडराज चालू झालं असतं. गुंडाराज झालं असतं ना. मग तुम्हाला परत गुंडाराज पाहिजे कोकणमध्ये? उघड उघड सांगतायत की यांना मत म्हणजे त्यांना मत, आणि भाजपचे इथले लोक काही करू शकणार नाहीत. जे कल्याणमध्ये घडलं, कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार गणपत गायकवाड, अनेकदा त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली की हे बघा काय चालले, हे बघा काय चालले. कोणी ऐकायला तयार नाही. शेवटी एवढा उद्विग्न झाला, त्याच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा यांच्या मिंद्यांच्या गुंडांनी धक्काबुक्की केली तरी पोलीस काय करायला तयार नाहीत, म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या त्याला. मी काय समर्थन नाही करत. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत या मिंद्याच्या हातामध्ये सत्ता राहील तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य राहील.
मग त्याच पद्धतीने यांना जर कोकण स्वतःच्या विळख्यात घ्यायचं असेल तर बारसूची रिफायनरी ही तुमचा विरोध डावलून सुद्धा ते उभं करू शकतील. आणि मी तुम्हाला वचन देतोय, आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार, आणणार म्हणजे आणणारच. आणि मग बारसू असेल, जैतापूर असेल, कोणताही विनाशकारी प्रकल्प मी कोकणात येऊ देणार नाही. नुसता जमिनीवरनं नाही तर तिथल्या सरकारच्या कागदावरून सुद्धा तो मी पिसून टाकेन, माझं तुम्हाला वचन देतोय मी तुम्हाला. म्हणून कोणी घाबरू नका, अजिबात घाबरू नका. जसं विनायक राऊतांनी शपथ घेतली तशी सुद्धा मी शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहे. बाकी देश खूप मोठा आहे, पण आपण खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले मर्द मावळे आहोत. आणि त्या मर्द मावळ्यांना मर्दपणा काय असतो ते शिकवावं लागत नाही. मर्दपणा त्यांच्या रगारगात, त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. येऊ दे मोदी शाह, किती त्यांची ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची धाड घेऊन येऊ द्या, त्यांच्या त्या टीमची तंगडतोड करून ठेवल्याशिवाय आपण राहायचं नाहीये. आणि त्यांना हद्दपार केल्याशिवाय आता थांबायचं नाही. म्हणून आता एकच नारा द्यायचा, अबकी बार, अबकी बार कोण. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा जाल त्या मतदान यंत्रणेमध्ये जे काय आहेत, कारण एवढे नालायक लोक आहेत, आणखीन एक कोणतरी विनायक राऊत शोधून काढलंय, त्यांनी काढलंय ना. पण आपली मशाल काय, आपली निशाणी काय, अजून एकदा नक्की हाती घेणार. मग हाती घ्या मशाल आणि विजय करा विशाल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.